जी.ए. कुलकर्णी, नारायण धारप, रत्नाकर मतकरी असे सगळे वाचून काढलेले आहेत. अगदी एकही पुस्तक सोडलेलं नाही आहे. म्हणजे मी पहिल्यांदा वीग मी म्हातारा असं कधीच गेटअप केलेलं नाही आहे. मी पहिल्यांदाचा वीग लावला, ते गोंधणं मला ना ॲक्च्युली तयार व्हायला 1 ते 1.5 तास लागतो. ते पोचणं लोकांपर्यंत फार गरजेचं होतं आणि मला असं वाटतं की ते पोचलं असावं. आपण ना नवरस आपण सगळे म्हणतो नवरस आहेत, त्या नवरसामधला भयानक हा एक रस आहे. स्टार प्रवाहिनी दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतं. दरवेळेला नवनवीन मालिका घेऊन त्या मालिकेद्वारे मनोरंजन त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडत असतं आणि असंच सगळं सुरू असताना एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आहे, ते काजळमाया नावाची. आणि त्या मालिकेमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जी अभिनेत्री इतर दरवेळेला विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यासोबत भेटत असते, आमच्यासोबत गप्पा मारत असते. पण आत्ता त्या मालिकेच्या लॉन्च दरम्यान त्या अभिनेत्रीचं असं लुक आम्हाला बघायला मिळालं जे कधी बघितलं नव्हतं. माझ्यासोबत प्रियाताई आहे आणि भयंकर सुंदर असं लुक आहे, जे मला सुंदरच बोलायला आवडतं कारण का ती भयानवाह जरी असली तरी ते सुंदर असं लुक आहे. पुन्हा एकदा स्टार जेव्हा होतं आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या परिवारामध्ये सामील होतेस. एक अशी मालिका ज्या मालिकेचा जॉनर पूर्णपणे वेगळा जरी असला तरी त्या जॉनरमध्ये तू कामं सुद्धा केली आहेस काही प्रमाणामध्ये. हॉरर कॉमेडी जॉनरमध्ये सुद्धा तू कामं केली आहेत आणि आता फुल फ्लेज 10:30 वाजता स्लॉट घेऊन येते आमच्यासाठी. काय सांगशील, किती भारी वाटतं? खूप छान वाटतंय. एकतर हॉरर हा माझा फारच आवडता सब्जेक्ट आहे कारण मला फार मी जी.ए. कुलकर्णी, नारायण धारप, रत्नाकर मतकरी असे सगळे वाचून काढलेले आहेत. अगदी एकही पुस्तक सोडलेलं नाही आहे. सगळे इंग्लिश फिल्म्स बघितले आहेत, हिंदी फिल्म्स बघितले आहेत. त्यामुळे मला आता म्हणजे मला जेव्हा हा असा रोल आला तेव्हा मला वाटलं अरे वा की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि चेटकीण बिटकीण म्हटल्यानंतर म्हणजे त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे सगळं. कारण ॲक्च्युली ना तसा खूप अवघड आहे हे सगळं करणं. कारण लोकांना घाबरवणं, जसं लोकांना हसवणं जेवढं अवघड आहे ना तेवढंच घाबरवणं पण तेवढंच अवघड आहे. कारण त्याच्यावरती ना तुम्हाला खूप काम करावं लागतं. आपण अशा प्रकारचं नाही करत, हे असं आपण हसत दिसत नाही कधी. बरोबर असं नाही, आपण असं विकट असं विकृत असं नाही आपण करू शकत. आणि अशा रोल्स मिळणं हे माझं नशीब समजते की मला असा रोल मिळाला. मी स्टार प्रवाहाची, शर्मिष्ठा राऊतची, तेजसची अत्यंत आभारी की त्यांनी माझ्यासाठी म्हणजे माझा विचार केला आहे रोलसाठी. एक तर शर्मिष्ठाचं पहिलं असं म्हणणं होतं की अगं तू एवढी छान दिसतेस, मी तुला कशी काय चेटकीण दाखवू. मी म्हटलं चेटकीणी गोडच असतात दिसायला असं असं समज म्हटलं तू. मी एवढी पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये मी असंच बघितलं चेटकीणी सुंदर असतात. त्यामुळे मी ते म्हटलं तू आपण अशा पद्धतीने करू. सो मग त्याचं वर्कआउट होत गेलं आणि मेकअप आणि कॉस्ट्युम सगळं छान होत गेलं. म्हणजे जरी नऊवारी साडी असली जरी म्हणजे मी पहिल्यांदा वीग मी म्हातारा असं कधीच गेटअप केलेलं नाही आहे. मी पहिल्यांदाचा वीग लावला, ते गोंधणं मला ना ॲक्च्युली तयार व्हायला 1 ते 1.5 तास लागतो. कारण ते जरी मेकअप कमी असेल तर ते गोंधणं, लेन्सीस, तो वीग सगळं ते हे करून दागिने बिगिने ते सगळं हेवी आहे खूप. ते सगळं घेऊन कॅरी करणं. मी गेले आता 9 दिवस आम्ही 9-10 दिवस कोल्हापूरला शूट केलं. नाईट शूट होतं. संध्याकाळी 5 ते सकाळी पहाटे 5 पर्यंत आम्ही शूटिंग करत होतो. पण खूप मजा आली, एक वेगळा अनुभव. आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या गोष्टी घडत जाणार आहेत. त्याच्यामधून तिचे वेगवेगळे कांगोरे दिसणार आहेत. खूप वेगवेगळे गेटअप आहेत माझे या सिरियलमध्ये. सो मला खूप आनंद आहे. कलाकार म्हणून खूप समाधान आहे. असं म्हणतात की सिरियलमध्ये काम करताना कलाकारांना काही फार समाधान नसतं, पैशासाठी करतात. पण मला ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून फार समाधान मिळणार आहे आणि मी त्याचा अनुभव घेते आहे. नाही, मला एक विचारायला आवडेल, जसं तू सुरुवातीला बोललीस ना की गेले 9-10 दिवस आमचं शूट सुरू आहे. प्रोमोमध्ये जेव्हा आपण शूट करतो ते वेगळं असतं आणि ज्या लॉन्चच्या दरम्यान स्टेजवर येऊन परफॉर्मन्स करणं काहीतरी वेगळं असतं. कारण का रंगभूमीवर तू सुद्धा खूप फार वेड्या कलाकारासारखी रंगली आहेस, पूर्णपणे कामं केली आहेत आणि आत्ता या गेटअपमध्ये येऊन इथे येऊन परफॉर्मन्स करणं नॉस्टॅल्जिया होतं की अरे यार हे कुठेतरी मिस करत आहे आता या निमित्ताने सुद्धा पुन्हा. अगदी नाही, स्टेज तर आपला मेन पाया आहे. इथूनच आपण इथं मोठे झालेलो आहोत. या रंगभूमीला विसरून कसं चालेल. आणि जेव्हा असं काही करायची वेळ येते तेव्हा तो उत्साह असतो. पोटात असे खूप सारं असं काय म्हणतात बटरफ्लाय आपल्या पोटामध्ये डान्स करत असतात. आणि म्हणजे एंट्रीच्या आधी असं होत असतं की आणि सुरुवातच माझ्यापासून होती. त्यामुळे मीच ते व्हॉइस ओव्हर माझ्याच व्हॉइस ओव्हर मला ते परफॉर्म करायचं होतं. त्यामुळे
त्यामुळे ते त्याच्यामध्ये त्यांनी म्युझिक वगैरे टाकलं होतं. मी जसं मगापासून भरपूर रिहर्सल केली तेव्हा ते कुठे साध्य झालं, कारण ते पोचणं लोकांपर्यंत फार गरजेचं होतं आणि मला असं वाटतं की ते पोचलं असावं. तुम्हाला आवडलं असेल. नक्कीच. मी सुरुवातीला बोललो की गोड अभिनेत्रीचा एक गोड असा पूर्ण म्हणजे बोलतो ना, जसं तू बोललीस की असं का दरवेळेला चेटकीन अशी वाईटच असे नाही, चेटकीन गोड सुद्धा ऍक्च्युली असतात सुद्धा. काजळ माया आता आपल्या भेटीला येत आहे. एक असं ना की जेव्हा आपण डेली शूट करत असतो ना, तेव्हा जसं ह्याच्या आधी सुद्धा तू आम्हाला काही मालिकेमध्ये आम्हाला बघायला मिळेल, त्याच्यामध्ये तुझं विशेष प्राधान्य किंवा एक स्पेशल अपीअरन्स, गेस्ट अपीअरन्स होता, पण आता फुल फ्लेश आम्हाला दिसणार आहे. फुल फ्लेश दिसणार, पूर्णपणे दिसणार आहे. म्हणजे 10:30चा स्लॉट हा पूर्णपणे प्रिया बेर्डे साठी आम्ही मोजून ठेवणार आहोत. पण आता एक नवीन फळी सुरू होते, एक नवीन इनिंग सुरू होते. काय सांगेल त्याबद्दल? स्वामींची कृपा म्हणेन मी, देवाची कृपा आहे माझ्यावरती. खरंच सांगते की मला खूप या एजमध्ये खूप चांगले चांगले रोल्स मिळत आहेत. मी टिपिकल एका साच्यामध्ये अडकून न पडता मी खूप वेगवेगळी व्हरायटी रोल मला करायला मिळत आहेत. हे मला ह्याच्यापेक्षा समाधान आणखीन एका कलाकाराला काय असू शकतं, की मला कधी अवॉर्ड्स नाही मिळाले, कधी कुठल्या गोष्टीचा असं खूप मला काय वाहवा नाही झाली कधी, पण मी जेवढी व्हरायटी केली तेवढी फार कमी लोकांनी, कमी बायकांनी केलेली आहे. मी कॉमेडी केलंय, मी विलन केलंय, मी सिरियस रोल केले, मी सगळ्या प्रकारचे रोल केलेत आणि मी खुश आहे त्या गोष्टी. आता हा सुद्धा जॉनर वेगळा रोल हो, हॉरर म्हणजे मला खूप असं करायचं होतं की मला अरे युनिव्हर्स मला कधीतरी असं पण करायला आवडेल, पण मला ते मिळालं करायला. मग जेव्हा घरी समजलं दोघांना, स्वानंदी आणि अभिनयला, किंवा असं ना तुमचं थोडं डिस्कशन होतं, जेव्हा कळतं की बाबा मुलांना ऐकता का तर असं माझं सुरू होणार आहे आणि हा लुक असणार आहे, काय त्यांचे दोघांचे? मी जेव्हा पहिलं त्यांना माहित नव्हतं की लुक कसा असेल, त्यांना लुक माहित. जेव्हा मी फोटोशूट केल्यानंतर फोटो बघितला ना, तर आईच्या गावात मम्मा काय दिसतेस तू बारी, इथूनच सुरुवात झाली. हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी म्हटलं हो, हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्या दोघांनाच माहिती होतं फक्त मी कशी दिसते, काय आहे, कशा पद्धत, कारण फोटोशूट पण फार कमाल झालं होतं माझं, त्यामुळे ते दोघंही खुश होते. आम्हाला सुद्धा ते सरप्राईज होतं, कारण आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की तू सुद्धा या मालिकेमध्ये काम करायचं. म्हणजे आम्हाला आमच्यासाठी फक्त तिघं होते आणि जेव्हा परफॉर्मन्स झाला की अरे प्रियाताई, प्रियाताईच आहे का खरं, बरोबर. नंतर ते क्लिक होतं. 10:30चा स्लॉट मिळतोय, एक असा स्लॉट जो खरंच खूप चांगला स्लॉट असतो, कारण का जेवण वगैरे झाल्यावर आरामात आता परिवारासोबत बसून बघायचा स्लॉट आहे. अगदी अगदी. काजळ मायाची तर सुरुवातच आहे, लॉन्च झाले मित्रांनो, की आपण सेटवरच्या भेटतो तेव्हा खूप साऱ्या गप्पा मारू, खूप साऱ्या गोष्टी मला प्रेक्षकांना काय आव्हान करशील, किती धमाल आणि किती नवीन अनुभूती यामधून बघायला मिळेल? आपण ना नवरस, आपण सगळे म्हणतो नवरस आहेत, त्या नवरसामधला भयानक हा एक रस आहे आणि त्या रसाला अनुसरून, त्या रसाला धरून ही आमची मालिका येते. तेव्हा ही मालिका एक मनोरंजन म्हणून बघावी, आम्हा कलाकारांचे परफॉर्मन्स बघावे, त्याला दाद द्यावी, एवढं मी तुम्हाला म्हणते. कारण चॅनलने, प्रोडक्शन हाऊसने खूप खर्चिक आहे हे सगळं, कारण मोठे VFX आहेत, खूप चांगल्या पद्धतीने केलंय. हो, खर्च खूप होतो. आमचे जे डिरेक्टर आहेत जयंत पवार यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलेलं आहे, की तुम्ही चालायचं कसं आहे, तुम्ही बोलायचं कसं आहे, तुमचं तुम्ही कशा पद्धतीने तुमचं डायलॉग्स हे करायचं. म्हणजे माझं हे जे आत्ताचं मी जो व्हॉइस ओव्हर होता तो मला अभिजित खाडेंनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने आलं पाहिजे. मी 10-12 पद्धतीचं 10-12 पद्धतीने मी करून त्यांना पाठवलं होतं, त्याच्यामधला हा सिलेक्ट झालाय. ह्याच्यावरनं मलाही कळतं ना की माझी कपॅसिटी काय आहे. नक्कीच मी आणखीन किती वेगवेगळ्या प्रकाराने ह्या एकच गोष्ट, एक पॅराग्राफ वेगवेगळ्या पद्धतीने कसे बोलू शकते, ह्याच्यावर माझी पण कसब लागतं, कसोटी लागते. सो म्हणून म्हटलं की वेगळा ह्या वयामध्ये एक वेगळा अनुभव आणि वेगळी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि 27 ऑक्टोबर पासून रात्री 10:30 वाजता नक्की बघा काजळ माया वाहिनीवर. आणि नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा की कसा वाटतोय परफॉर्मन्स, काय कसं असणार आहे. मला आवडेल प्रतिक्रिया बघायला. ताई बोलले की चेटकीन गोड सुद्धा असू शकते, अशी गोड जर अभिनेत्री आमच्या सोबत असेल तर काहीच हरकत नाही. चेटकीन गोड नाही येते, ती दिसत असेल गोड, पण ती खूप काजळ माया आहे ती. म्हणजे किती तुसट आहे ते मालिका बघितलं ते बघा प्लीज बघा. खरंच खूप आवडत आहे. तुर्तास सेट थांबवत आहे. येस, थँक्यू. पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे तुला आणि चांगल्या पद्धतीने सेटवर भेटू आपण. तोपर्यंत लेट्स अप गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण काजळमाच्या टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.